शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुरीला. जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीचा रथ हा खूप प्रसिद्ध आहे आणि याच जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या अगदी समोर आज आपण उभे राहिलेलो आहोत. जगन्नाथपुरीचं मंदिर हे एक चारधामपैकी एक मानलं जातं. चारधामपैकी एक आहे. पूर्वेला हे मंदिर आहे. चारी दिशांना चार धाम आहेत, मोठे धाम, आणि त्यातलं हे एक धाम आहे. तर हे मंदिर आहे कृष्णाला समर्पित जगन्नाथाचं मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. 12ही महिने या ठिकाणी पुरीला येण्यासाठी भरपूर पर्याय आहेत मित्रांनो. तर त्यातला पहिला आहे बाय एअर. भुवनेश्वरला मोठं एअरपोर्ट आहे. तसेच भुवनेश्वर हे मोठं जंक्शनसुद्धा आहे. इथपर्यंत भारतातून अनेक ठिकाणाहून रेल्वेची सुविधा आहे. पुरी हे सुद्धा जंक्शन आहे. पुरीलासुद्धा अनेक भागातून रेल्वे येतात. तसेच खोर्धा रोड असं दुसरंही एक जंक्शन आहे. इथून पुरीचं अंतर 40 किलोमीटर असं आहे. पुरीला आल्यानंतर आपल्याला स्टेशनच्या अगदी समोरून अशा प्रकारच्या बस या मंदिरात जाण्यासाठी भेटतात. तसेच इथून ई रिक्षासुद्धा आपल्याला भेटतात. ते साधारणतः 20 रुपये तिकीट आपल्याला मंदिरात जाण्यासाठी घेतात. आपण आता आहोत पुरी रेल्वे स्टेशनच्या समोर आणि इथूनच आपल्याला मंदिरात जाण्यासाठी बस मिळते. या ठिकाणी ऑटो रिक्षा पण आहेत. शेअरिंगने तुम्ही ऑटो रिक्षाने जाऊ शकता. स्पेशल रिक्षा 200 रुपयापर्यंत ते घेतात. हा पुरीचा मेन चौक आहे मित्रांनो. इथूनच आपल्याला रिक्षा मिळतात मंदिरमध्ये जाण्यासाठी. आणि समोर जर बघितलं तर इकडं स्टेशन आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही इकडे मंदिरामध्ये जाऊ शकता. मंदिरामध्ये मोबाईल अजिबात अलाउड नाही. मंदिराच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला बॅग, चप्पल, मोबाईल सगळ्या गोष्टी बाहेर ठेवाव्या लागतात. अगदी लेदरचा हे जरी असेल, आपला बेल्ट जरी असेल तर तो सुद्धा आपल्याला बाहेर काढावा लागतो. मंदिराच्या बाहेर आपल्याला लॉकरची सुविधा आहे. या ठिकाणी आपण आपले चप्पल, मोबाईल हे ठेवू शकतो. तसेच बॅग, लगेज जे काय असेल ते आपल्याला इथं ठेवण्याची सुविधा आहे. ओडिसामध्ये खूप गरमी असल्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून असे पाण्याचे फवारे अंगावर सोडले जातात आणि थंड केलं जातं. जगन्नाथपुरीचं मंदिर हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या मंदिराचा झेंडा, ध्वज हा वाऱ्याच्या उलटे दिशेने फिरतो. मंदिराच्या वरून कुठलाही पक्षी, विमान हे उडत नाही. हे मंदिर श्रीकृष्णाला समर्पित आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे. आपण दर्शन पौराणिक कथेनुसार आख्यायिका श्रीकृष्ण यांनी पृथ्वीवरील अवतार संपवल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर अग्निसंस्कारासाठी ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या हृदयाचा दिव्य भाग जळाला नाही. तो समुद्रात विसर्जित करण्यात आला आणि तो एक पवित्र लाकडी उंडका, ज्याला दारुब्रह्मा म्हणतात, बनून पुरीच्या किनाऱ्यावर येऊन पोचला. त्या काळी राजा इंद्रधन्य यांना स्वप्नात भगवानांनी दर्शन देऊन त्या दिव्य लाकडापासून आपली मूर्ती बनवण्याची आज्ञा दिली. तेव्हा विश्वकर्मा हे वृद्ध सुताराच्या रूपात आले. त्यांनी एक अट घातली, जोपर्यंत मूर्ती तयार होत नाही तोपर्यंत कोणीही दार उघडायचे नाही. अनेक दिवस आवाज न आल्यामुळे राणीच्या आग्रहाखातर राजाने दार उघडले. दार उघडताच विश्वकर्मा अदृश्य झाले. मूर्ती अपूर्ण अवस्थेत होत्या. हात, पाय पूर्ण घडलेले नव्हते. राजाला खूप दुःख झाले. त्याचवेळी आकाशवाणी झाली की याच रूपात माझी पूजा केली जाईल. तेव्हापासून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्तीची याच वैशिष्ट्यपूर्ण रूपात पुरीतील जगन्नाथ मंदिरामध्ये पूजा केली जाते, अशी आख्यायिका आहे. या मूर्त्या दर 12 वर्षांनी
बदलल्या जातात. ही मंदिराची पूर्व बाजू आहे. मंदिराच्या पूर्वेला हा बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर मित्रांनो. भाविकांची खूप गर्दी असल्यामुळे सकाळी 5:30-6 वाजता दर्शनाला जाणं कधीही बेस्ट राहील, कारण नंतर 4-4, 5-5 घंटे आपल्याला लाईनमध्ये थांबावे लागते. मित्रांनो, जगन्नाथाचा रथ जो म्हटला जातो, हा रथ लाकडी रथ असतो आणि तो जगन्नाथाची रथयात्रा ही जी आहे ती सर्वात प्रसिद्ध यात्रा आहे. खूप तुफान गर्दी या ठिकाणी असते. आषाढी एकादशीच्या अगोदर एक 8-10 दिवस ही यात्रा असते आणि या रथाचं बनवण्याचं काम आज आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहे. हे लाकडी रथ बनवतात. जगन्नाथाच्या रथाचं जे वापरणारं लाकूड आहे ते गिफ्ट दिलेलं आहे. जगन्नाथाची खरंच ही कृपा झालेली आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू अंकल. थँक्यू. पुरीला आल्यानंतर इथलं प्रसिद्ध खाद्य आहे खाजा, तर हाही खूप सुंदर आहे. हा पुरीचा दहीवडा आहे. खूप सुंदर आहे टेस्टला. याच्यासोबत हा रस्सा आहे, बटाट्याचा रस्सा आहे. बटाट्याच्या रस्स्याबरोबर आणखी इकडं शेव, कांदा सब मिक्स करके कैसे बनाते भैया, थोड़ा बताओ प्रोसेस. सूजी के बनते हैं दही बड़ा, वो शाम को बना के पानी में भिगाता है, दही के पानी में. उसके बाद सुबह उसके सब्जी बना के ले आते हैं. ओके, कितने रुपए में देते हैं? वो 40 रुपये प्लेट आते हैं. 5 पीस बड़ा आते हैं, उसके साथ आलू दम सेव प्याज मिला के आते हैं. 40 रुपये. ओके ओके, थँक्यू. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत कोणार्क या मंदिराकडं. सूर्य मंदिर ज्याला म्हटलं जातं. उशीर झालेला आहे, पण बघूया आपण कोणार्क मंदिर. कोणार्क मंदिरचं हे गेट आहे. पुरीपासून 45 किलोमीटर अंतरावरती असलेलं कोणार्क मंदिर. कोणार्क हे सूर्य मंदिर आहे. हे मंदिर 13व्या शतकात गंग वंशातील नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले. सूर्यदेवाला समर्पित असलेले हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेतील एक अद्वितीय आणि भव्य स्मारक मानले जाते. या मंदिराची रचना सूर्यदेवाच्या रथाच्या स्वरूपात करण्यात आली आहे. मंदिराचा बाह्य भाग 24 विशाल दगडी चाके कोरलेली आहेत आणि 7 घोड्यांची शिल्पे रथ ओढताना दाखवली आहेत. ही रचना सूर्याच्या आकाशातील प्रवासाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक चाकावर वेळ, ऋतू आणि खगोलशास्त्रीय संकेत दर्शवणारी सूक्ष्म नक्षीकामे आढळतात. कोणार्क मंदिर हे कलिंग स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतीवर, स्तंभावर आणि मंडपावर अत्यंत बारकाईने कोरलेली शिल्पे दिसतात. यात देवदेवता, नर्तक, संगीतकार, योद्धे, राणी, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि पौराणिक कथा यांचे सुंदर चित्रण आहे. या शिल्पकलेमुळे मंदिराला
केवळ धार्मिक नव्हे तर कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळ बांधले गेले. काळाच्या ओघात समुद्री वारे, वाळूचे वादळ, हवामानातील बदल आणि काही आक्रमणांमुळे मंदिराचा काही भाग नष्ट झाला आहे. आज मुख्य गर्भगृहाचा मोठा भाग भग्नावस्थेत असला तरी सभामंडप, नाट्यमंडप आणि बाह्यशिल्पे अजूनही पाहायला मिळतात. त्यामुळे हे मंदिर भारतीय पुरातत्वशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. 1984मध्ये युनेस्कोने कोणार्क सूर्यमंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हा दर्जा मिळाल्यामुळे या मंदिराचे जागतिक सांस्कृतिक अधिक महत्त्व अधोरेखित झाले. दरवर्षी येथे कोणार्क डान्स फेस्टिवल सुद्धा असतो. याचे चित्र आपल्याला 10 रुपयाच्या नोटेवरती पाहायला मिळते. असे हे सुंदर असं कोणार्क मंदिर. मित्रांनो, जगन्नाथपुरीची ही ट्रिप आपण या ठिकाणी संपवत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहत जा, सपोर्ट करत जा. जय शिवराय.